राधाबाईंच्या यात्रेमुळे बाजीरावांना उत्तरेतील राजकारण तळहातावर ठेवलेल्या स्फटिकाप्रमाणे स्पष्ट दिसत होतं. दिल्ली दरबारातील वजीर कमरुद्दीन खान आणि सादत खान यांचं सत्तेतलं प्राबल्य वाढल्याचं सवाई जयसिंगाने बाजीरावांना कळवलं होतं. दिल्लीच्या तख्तावरील बादशहा बदलून हिंदुस्थानातील राजकारण स्वतःला अनुकूल करून घेण्याचा मनसुबा कमरुद्दीन खान आणि सादत खानाच्या डोक्यात शिजत होता. बाजीरावांना याची कुणकुण आधीच लागली होती. दिल्लीवर चाल करून जाण्याचा मनसुबा एकीकडे त्यांच्या मनात आकार घेत असतानाच रजपुतान्यातील राव उमरावांची आमंत्रणं त्यांना खुणावत होती. रजपुतांची एकी करून हिंदुपद पातशाहीचे बळ वाढवावे आणि मगच दिल्लीवर आक्रमण करावे असे बाजीरावांनी विचारांती मनाशी पक्के केले. माळव्यातील मराठा सरदारांना तसे हुकूम जारी झाले. रजपुतान्यातील आमंत्रणांच्या खलित्यांना उत्तर देणाऱ्या थैल्या स्वारांमार्फत रवाना झाल्या. बाजीराव येणार असल्याची खबर रजपुतानात ज्याच्या त्याच्या तोंडी झाली. उदयपूर, जयपूर इथल्या राजेरजवाड्यात बाजीरावांच्या स्वागताची जय्यत तयारी 4 मास आधीच सुरू झाली. बाजीराव रजपुतान्यात सपत्नीक जाणार होते. शनिवार वाड्यात उभयतांच्या प्रस्थानाची जोरात तयारी सुरू होती. जनार्दनाला आता 1 वर्ष पूर्ण होत आलं होतं. रघुनाथाला 3रं वर्ष लागलं होतं. त्यांची देखभाल करण्यासाठी काशीबाईंसोबत दासी कुणबिणींचा मोठा सरंजाम रवाना होणार होता. प्रस्थानाचा मुहूर्त 3 दिवसावर आला होता. काशीबाई महालात बसून सामानाचे बारीक सारीक तपशील पुन्हा पुन्हा तपासून बघत होत्या. बाहेर पौष मासातले कोवळे ऊन पडले होते. वातावरणात आल्हाददायक गारवा होता. 3ऱ्या प्रहराचा टोल पडून गेला. इतक्यात बाजीरावांचे दिवाणखान्यातून आगमन झाले. रुपेरी साखळ्यांच्या झोपाळ्यावर बसून काशीबाई जमादारखान्यातून आलेल्या सामानाची यादी तपासत होत्या. बाजीरावांना पाहताच त्या चटकन उठून उभ्या राहिल्या. मधल्या चौकात रचलेल्या संदुका बुधल्यांवर एक नजर टाकून बाजीराव म्हणाले, काशीबाई, आम्हाला आजच धारप्रांती निघावं लागेल. काळजीच्या सुरात काशीबाईंनी विचारले, असं औचित काय घडलं? औचित नाही, बाजीराव म्हणाले. धारच्या गुजरात आघाडीवर अगदी मोक्याच्या जागी कुक्षीचा किल्ला आहे. तो काबीज करण्याचं फार दिवस मनात होतं. आता तो योग जुळून आला आहे असं दिसतं. काशीबाईंच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून बाजीराव पुढे म्हणाले, तुम्ही मात्र ठरलेल्या दिवशी प्रस्थान करा. बाजीपंत रेठरीकरांचं पथक तुम्हाला तापी ओलांडेपर्यंत सोबत करेल. तिथून पुढे उदयपूर गाठण्यापूर्वी आम्ही हजर होऊ. बाजीरावांचं बोलणं ऐकून काशीबाईंचा पुरता विरस झाला. नाक मुरडून त्या म्हणाल्या, याला काय मोहिमेवर सोबत नेणं म्हणतात? काशीबाईंचा चेहरा हिरमुसला होता. त्यांचे दोन्ही खांदे पकडून आश्वासक शब्दात बाजीराव म्हणाले, आपलं गंतव्य एकच आहे काशीबाई. दौलतीच्या कामासाठी आम्ही थोडी वाकडी वाट करून मग तुम्हाला गाठू एवढंच. उदयपूरच्या मुक्कामी तुम्ही मेळातून उतरण्याआधी आम्ही हजर होऊ. काशीबाईंच्या मनाला आलेली मरगळ ते ऐकून दूर झाली. टाळी वाजवून त्यांनी दासीला बोलावले आणि आरतीचे तबक आणण्याची आज्ञा केली. मग काहीतरी आठवल्यासारखे त्यांनी बाजीरावांना विचारले, आजच्या प्रस्थानाचा मुहूर्त तर पाहिला आहे ना? मान किंचित हलवून बाजीराव म्हणाले, त्याशिवाय का मातोश्री परवानगी देतात? आज 3ऱ्या प्रहरीच वाड्याबाहेर पडावं. परवा दिवस 1.5 कासरात चढलेला असताना धारप्रांती प्रवेश करावा. तरच आम्हाला कुक्षीचा किल्ला हस्तगत होईल असा मुहूर्त आहे. विधिविधान, ज्योतिष याला कर्मप्रतिष्ठेहून अधिक आवाजवी महत्त्व देण्याची बाजीरावांना आत्यंतिक चीड होती. त्यांचा तो त्रागा पाहून काशीबाईंना हसू आले. इतक्यात आरतीचं तबक घेऊन दासी आली. बाजीरावांना त्रिवार ओवाळून कुंकुम तिलक करून काशीबाईंनी तबक बाजूला ठेवलं. वाकून नमस्कार केला. काशीबाईंच्या मस्तकावर आपला कडेधारी हात ठेवून त्यांना उठवत बाजीराव म्हणाले, या प्रवासात तुमचा कस लागेल काशीबाई.
रघुनाथ आणि जनार्दनाला जपा, धीराने राहा. बाजीरावांच्या हातावर दही देत काशीबाई केवळ मंद मंद हसल्या. काशीबाईंना निरोप देऊन बाजीराव महालातून बाहेर पडले. नौबत वाजली. तोफेच्या बुरुजाजवळ मुजरे झडले. बाजीराव मुख्य दरवाजातून बाहेर येताच स्वारांच्या शिस्तबद्ध तुकड्या त्यांच्या मागे मुहूर्ताच्या डेऱ्याकडे निघाल्या. रिवाजानुसार वेताळाच्या डोंगरानजीक मुहूर्ताच्या डेऱ्यावर क्षणभर विसावून बाजीराव मृत्युंजयाच्या देवालयात नमस्कारासाठी गेले. देवदर्शन आटोपून परतताना त्यांची नजर आमराई नजीकच्या हवेलीकडे गेली. सवयीप्रमाणे घोडा थांबला. घोड्याचे रेशमी कायदे हातात धरून बाजीराव त्या निर्जन हवेलीकडे एकटक पाहत राहिले. बाजीरावांच्या एका आज्ञेवरून मस्तानी चिमुकल्या कृष्णसिंगाला घेऊन पाबळ गावातील गढीत वास्तव्यास गेली होती. मस्तानीच्या स्वर्गीय सुरांच्या आविष्काराने अनेकदा कणकण न्हावून निघालेली ती हवेली आज तिच्या जाण्याने सुनसान झाली होती. मस्तानीच्या धुंद मंजूळ सुरांविना ओसाड वाटणाऱ्या हवेलीकडे बाजीराव काही क्षण पाहत राहिले. आठवणींचे अनेक उमाळे त्यांच्या हृदयात दाटून आले. जाण्यापूर्वी मस्तानीला एकदा भेटावं, पाबळ गावातली व्यवस्था जातीने पाहून खातरजमा करावी, असा विचार रायांच्या मनात आला. सोबत असलेल्या संकाजीला त्यांनी मुहूर्ताच्या डेऱ्यात परतण्याची आज्ञा केली. घोड्याचा लगाम खेचला. भरधाव वेगाने घोडा दौड करू लागला. बाजीरावांच्या घोड्याच्या टापा हमरस्ता पार करून गाववाटेची कुरणं तुडवू लागल्या. घटकाभराच्या धावणीनंतर बाजीरावांनी पाबळ गावात प्रवेश केला. एव्हाना गावात दिवाबत्ती झाली होती. दिवटीच्या उजेडात गावकऱ्यांनी उतारावरून भरधाव वेगाने येणारा बाजीरावांचा घोडा पाहिला. मग घोडा जवळ येताच देवडीवरच्या लोकांचे मुजरे झडले. गडीच्या बाहेर बाजीराव पायउतार झाले तेव्हा त्यांना भेटून अदवर्ज अदा करण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. त्यात गावचा दरकदार आणि फौजदारही होते. पेशव्यांच्या वरिष्ठ अंमलदाराने दिलेल्या सूचनेनुसार गडीची सारी व्यवस्था चोख ठेवल्याची त्यांनी कबुली दिली. घोडे खिंकाळण्याचा आवाज ऐकून मस्तानी गडीच्या प्रवेशद्वारात आली. पायऱ्यांखाली गावकऱ्यांशी बोलत बाजीराव उभे होते. मस्तानीला ते पाहून आनंदाचे भरते आले. मान वळवून बाजीरावांनी एकवार मस्तानीकडे पाहिले. मग मोघम चौकशी करून त्यांनी गावकऱ्यांना निरोप दिला. जोत्याच्या पायऱ्या चढून बाजीराव आत आले तेव्हा मस्तानीला आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपवणं कठीण जात होतं. बावरलेल्या नजरेने ती कधी बाजीरावांकडे पाहत होती तर कधी उगाच डोक्यावरच्या ओढणीचा पदर ठीक करत होती. तिच्या भांबावलेल्या आविर्भावाने बाजीरावांचे काही क्षण मनोरंजन झाले. आम्ही तुझी इथली व्यवस्था पाहायला आलो आहोत मस्तानी, बाजीराव म्हणाले. बाजीरावांचा हात हातात घेऊन मस्तानीने त्यांना गढीच्या दर्शनी भागात आणले. गढी तूमसली आणि भव्य होती. लाकडी खांब आणि दगडी कनातीवरून बाजीरावांची नजर फिरत होती. खालच्या मजल्यावर 3 खण आणि 4 खोल्या अशी रचना होती. आतल्या दालनाचा दरवाजा उघडून दाखवत मस्तानी म्हणाली, इथली सारी व्यवस्था चोख आहे. श्रीमंतांचा सहवास सोडला तर इथे बाकी सारं काही आहे. मस्तानीच्या शब्दात तिच्या उरीची वेदना उतरली होती. काही न बोलता बाजीराव आत आले. दालन मोठे ऐसपैस होते. आत मलमलीच्या बिछाण्यावर छोटा कृष्णसिंग निजला होता. त्याचे लाल चुटूक ओठ, गौर गुलाबी कांती, कुरळे केस, पायातली चिमुकली सुरवार, जवळच ठेवलेली लुटुपुटीची तलवार, भाला, सारं काही बाजीराव कौतुकाने न्याहाळत होते. निजलेल्या कृष्णसिंगाची शांत मुद्रा पाहून बाजीरावांना अपार समाधान वाटले. अतीव प्रेमाने त्यांनी कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवला. मस्तानी काही क्षण अतृप्त नजरेने ते दृश्य पाहत राहिली. बाजीराव म्हणाले, मस्तानी,
आमच्या कामाच्या व्यापामुळे वेळेचं आम्हाला कायमच वावडं होतं आणि या पुढेही राहील. तेवढं सोडून तुला इतर काहीही मागायचं असेल तर मागून घे. तुझं मागणं पूर्ण करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत असं समज. डोळ्यात जमा झालेली आसवं बोटाने टिपून बाजीरावांजवळ मंचकावर बसत मस्तानीने विचारले, खरंच कराल आमची मुराद पुरी? जरूर, तू बोलून तर बघ. बाजीराव मार्दवयुक्त आवाजात म्हणाले. मस्तानी बाजीरावांच्या डोळ्यात स्वतःला हरवून म्हणाली, पुण्यात आल्यापासून आमच्या मनात आहे एक दिवस सरकारांसोबत मोहिमेवर यावं. बुंदेलखंडात ज्या पराक्रमाने आमचे डोळे दिपले होते, चित्त वेडावलं होतं, तसा पराक्रम पुन्हा पाहावा. बस एवढंच? बाजीराव हसून म्हणाले, मस्तानी, आमच्याकडे मोहिमांचा काहीच तोटा नाही. पुढच्या मोहिमेवर आम्ही तुला जरूर घेऊन जाऊ. मस्तानीच्या चेहऱ्यावर आनंदाने झरझर लाली चढली. मंचकावरून उठत ती म्हणाली, आपण इथेच बसावं. आम्ही सरकारांच्या आरामाची व्यवस्था करून येतो. मस्तानीला थांबवत बाजीराव म्हणाले, आमच्याकडे मुक्काम करण्याची उसंत नाही मस्तानी. मुहूर्ताच्या डेऱ्यात आमच्या फौजा प्रतीक्षा करत आहेत. पहिल्या प्रहरी आम्हाला धार प्रांती कूच करायचं आहे. मस्तानीच्या चेहऱ्यावरचे हासरे भाव ते ऐकून क्षणात पालटले. इतक्या दिवसानंतर लाभलेला बाजीरावांचा मोहक सहवास इतका अल्पकाळ टिकणारा आहे या जाणीवेने तिची नजर घायाळ बनली. आपली दुखरी नजर बाजीरावांच्या पावलांवर स्थिरावून कातर आवाजात मस्तानीने विचारले, एका घटकेसाठी सरकारांनी एवढी तकलीफ कशाला घेतली? आज्ञा झाली असती तर मस्तानी मुहूर्ताच्या डेऱ्यात हजर झाली असती. काही खाचाखोचा माहीत नसलेल्या मस्तानीकडे पाहून बाजीरावांनी एक मंद स्मित केले. आपण रिवाजाला सोडून काहीतरी बोललो हे ध्यानात येताच मस्तानीने जीभ चावली. मग डोक्यावरची ओढणी नीट करून तिने हळुवारपणे विचारले, आम्हाला सरंजाम इकडे हलवण्याची आज्ञा अशी अचानक का झाली? काही तोहमत आली का? नकारार्थी मान हलवून बाजीराव म्हणाले, आम्ही काशीबाईंसोबत काही मास रजपुतानात जात आहोत मस्तानी. इथे आम्हीही नाही, बाईसाहेबही नाही. तू इकडे असशील तर आमचा जीव बिनघोर राहील. आपल्याला कोणापासून धोका आहे हे मस्तानीला उमगत नव्हतं. बाजीरावांच्या डोळ्यांकडे पाहत मस्तानी विचार करत होती. इतक्यात बाहेरून एक कुणबीण दालनात आली. वर्दी न देता आत आलेल्या त्या कुणबिणीकडे बाजीरावांनी एक भेदक कटाक्ष टाकला. तशी कुणबीण चपापली. हातातल्या दुरडीतील फुलं दाखवत ती म्हणाली, राणी सरकारांसाठी ताजी फुलं आणली आहेत. एवढं बोलून आल्यापावली कुणबीण निघून गेली. बाजीरावांनी चमकून मस्तानीकडे पाहिलं. मस्तानी संकोचून म्हणाली, आम्ही सख्त मनाई करूनही या गावातले लोक आम्हाला राणीच संबोधतात. इथल्या लोकांना कसलेच रिवाज म्हणून कळत नाहीत, पण मनाने फार प्रेमळ आहेत. बाजीरावांच्या गालावर ते ऐकून हसू उमटले. मस्तानी पुढे म्हणाली, शेतात बागेत जे काही पिकतं त्याचा पहिला हिस्सा हे लोक आम्हाला आणून देतात. राणीला दिलं की बरकत होते असं म्हणतात. कमी वेळातच या गावाने आम्हाला, कृष्णाला फार जीव लावला. इथे जो सुकून आहे तो कुठेच नाही, ना पुण्यात ना बुंदेलखंडात. मस्तानीचे ते शब्द ऐकताना बाजीरावांना खोलवर कुठेतरी काहीतरी हातातून निसटत चालल्याची जाणीव झाली. मस्तानीचं बोलणं मध्येच तोडत ते म्हणाले, पण हा सुकून फार काळ टिकणार नाही. मतलब? मस्तानीने विचारले. बाजीराव म्हणाले, शनिवार वाड्यात तुझ्यासाठी महाल बांधण्याचं काम सुरू झालं आहे. लवकरच तुला सारा सरंजाम इकडे हलवावा लागेल. मस्तानीच्या चेहऱ्यावर प्रथम आश्चर्याचे आणि मग कृतज्ञतेचे भाव उमटले. आपली नाजूक बोटं ओठांवर टेकवीत तिने विचारले, बाईसाहेब राजी कशा झाल्या? बाजीराव म्हणाले, केवळ राजी झाल्या नाहीत, मातुश्रींची परवानगीही त्यांनीच काढली.
सारा परिवार एका छताखाली राहावा असं काशीबाईंना वाटतं. बाजीरावांच्या शब्दाशब्दात काशीबाईंविषयी वाटणारा अभिमान ओतप्रोत भरला होता. आपली गणती राऊंच्या परिवारात झाल्याने मस्तानीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अपराधीपणाच्या भावनेनेही काही क्षण तिचे मन ग्रासून गेले. आपसुकपणे तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. बाईसाहेबांइतकं मोठं मन कोणाचंच नाही. एक प्रहरपर्यंत पाबळच्या गडीत थांबून बाजीरावांनी मस्तानीचा निरोप घेतला. बाजीराव मुहूर्ताच्या डेऱ्यात परतले तेव्हा रात्रीचा शेवटचा प्रहर संपत आला होता. ब्राह्ममुहूर्तावर स्नान करून बाजीरावांनी आपल्या सैन्याला कूच करण्याचे आदेश दिले. धारच्या दिशेने घोडी दौडू लागली. काशीबाई आपल्या सरंजामासह वाटचाल करत होत्या. उन्हाची वेळ होती. जनार्दन, रघुनाथ बरोबर असल्याने प्रवास जरा धीमेपणाने होत होता. आघाडीवर भगवे निशाण मिरवणारा सालंकृत हत्ती चालत होता. त्यामागे धारकरी स्वारांचे पथक, मग पेशवेन काशीबाईंचा मेणा, त्यांच्या दासी, कुणबिणी, मागे शिबंदीचे स्वार, अशी शिस्तबद्ध रचना होती. सारी पथकं लोणीवाड्यापासून डोंगरपुराचं अंतर कापत होती. डोंगरपूर हा उदयपुराच्या अलीकडचा शेवटचा मुक्काम होता. शब्द दिल्याप्रमाणे खरंच बाजीराव डोंगरपूरच्या छावणीत आपण मेण्यातून उतरण्यापूर्वी हजर राहतील की नाही याची काशीबाईंना उत्सुकता लागून राहिली होती. मधूनच रघुनाथाचा आवाज येत होता. रघुनाथ गंगाधर पंतांसह घोड्यावर स्वार झाला होता. अनेक प्रश्न विचारून त्याने गंगाधर पंतांना भंडावून सोडले होते. जनार्दन काशीबाईंसोबत मेण्यात होता. त्याला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून झालरीची अब्दागीर धरलेले 2 सेवक मेण्याच्या मागे पुढे चालत होते. काशीबाईंचा काही क्षण डोळा लागला. बाजीराव जवळच कुठेतरी असल्याचा भास होऊन त्यांना जाग आली. मेण्याचा पडदा किंचित दूर सारून काशीबाईंनी बाहेर पाहिलं. बाजीराव आपल्या घोड्याचा कायदा हातात धरून मेण्यासोबत चालत होते. काशीबाईंना क्षणभर आपण स्वप्न पाहत आहोत की काय असे वाटले. हातातल्या पिचोडीवर टिचकी मारून त्यांनी खातरजमा केली. झोप झाली काशीबाई? बाजीरावांनी विचारले. काशीबाईंनी आपले वाऱ्याने उडणारे केस कानामागे खोचले. मग आपुलकीने त्यांनी रायांना विचारले, घोडा जवळ असताना ही पायपीट कशासाठी? आम्ही तुम्हाला शब्द दिला होता काशीबाई, बाजीराव म्हणाले. आणि तसंही एवढ्या दुडक्या चालीने चालताना आमचे तर सोडाच, परंतु आमच्या घोड्याचे पायही अवघडून जातात. तिरप्या नजरेने काशीबाईंनी रायांकडे एक कटाक्ष टाकला. मग हसून त्यांनी विचारले, कुक्षीच्या किल्ल्याचा मुहूर्त साधला का? शंका आहे तुम्हाला? बाजीरावांनी उलट प्रश्न केला. काशीबाईंनी प्रसन्न मुद्रेने नकारार्थी मान हलवली. प्रत्येक मोहीम फत्ते झाल्यावर रायांच्या डोळ्यात नव्याने उमटणारी ही यशाची तिरीप काशीबाईंना आता सवयीची झाली होती. सूर्य ज्याप्रमाणे कधी अंधार पाहत नाही, तसे रायांना अपयशाचे तोंड कधीही पाहावे लागू नये अशी मनोमन प्रार्थना करत काशीबाईंनी पदर ठीक केला. आजचा मुक्काम कुठे? बाजीरावांनी विचारले. भानावर येत काशीबाईंनी सांगितले, डोंगरपुरात एक पुरातन स्वयंभू शिवालय आहे. तिथेच छावणी करण्याची आज्ञा दिली आहे. एव्हाना छावणी बांधून तयारही झाली असेल. बाजीराव कौतुकाने म्हणाले, हरेक मुक्काम देवालयाची प्रसन्न जागा पाहून केलेला दिसतोय तुम्ही. शंका आहे तुम्हाला? काशीबाईंनी तोच प्रश्न केला. बाजीरावांच्या गालावर हसू उमटले. उभयतांच्या सुखसंवादात 5 मैलाचे अंतर सहज कापले गेले. घटकाभरात डोंगरवाडीच्या परिसरात बाजीरावांचा कबिला विसावला. बाजीरावांच्या फौजांनी तलावाकाठी डेरे उभारून छावणी केली. हवा प्रसन्न होती. चहूकडे हिरवे डोंगर, सायंकाळचा थंड वारा मन प्रसन्न करत होता.
बाजीरावांनी छावणीमधून फेरफटका मारला, सैनिकांची विचारपूस केली. रायाने दाखवलेल्या आपुलकीमुळे सैनिकांमध्ये उत्साह संचारला, तरतरी आली. बाजीराव आपल्या देवळीत परतले तेव्हा काशीबाई तयार होऊन हातात पूजेचे तबक घेऊन स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी निघाल्या होत्या. देवळीच्या प्रवेशद्वारातच दोघांची गाठ पडली. काहीही न बोलता बाजीरावांची पावलं काशीबाईंसोबत देवालयाच्या दिशेने पडू लागली. दोघेही मंदिरात आले. मंदिरात दगडात कोरलेल्या अनेक मूर्ती होत्या. यती, मुनी, यक्ष, गंधर्व, देवी देवता यांच्या कोरीव शिल्पांवर नजर ठरत नव्हती. अनेक मूर्तींची धडावेगळी झालेली शिरं त्या भागात झालेल्या मुसलमानी आक्रमणांची साक्ष देत होती. गाभाऱ्यात पूजा सिद्ध करून ठेवली होती. देवदर्शन आटोपून बाजीराव आणि काशीबाई बाहेरच्या चौथऱ्यावर येऊन बसले. काशीबाई म्हणाल्या, येताना वाटेतही आम्ही अनेक भग्न मंदिरं पाहिली. तिथल्या नैवेद्य आरतीची व्यवस्था लावून दिल्यावर आम्हाला अपार समाधान वाटलं. काशीबाईंच्या मनातलं समाधान बाजीरावांच्या चेहऱ्यावर झळकलं. शिवालयातील भग्न मूर्ती पाहिल्याने त्यांच्या डोळ्यात उतरलेला संताप काहीसा कमी झाला. मेवाडातील या प्रांताला भूतकाळातील आठवणींची एक सोनेरी झळाळी आहे काशीबाई, बाजीराव म्हणाले. कोणत्या आठवणी? काशीबाईंनी उत्सुकतेने विचारले. कानवाच्या लढाईच्या आठवणी, बाजीराव सांगू लागले. 300 वर्षापूर्वी इथे एक धर्मयुद्ध झालं होतं. दिल्लीच्या सिंहासनावर बसलेल्या इब्राहिम लोधी आणि इतर सर्व हिंदू राज्यांमध्ये राणा संगाने प्रयत्नपूर्वक भिल्साच्या राजाच्या मदतीने साऱ्यांना एक केले. मरू किंवा मारू ही भावना सर्वांमध्येच उफाळून आली. आपल्या धर्मासाठी पंचप्राणांची कुरवंडी करण्यास उभ्या ठाकलेल्या त्या वीरांनी लोधींचा वंश कायमचा संपवला. दिल्लीचे तख्त इराणांनी बळकावले, पण काही काळासाठी का होईना हिंदूंची अस्मिता जागृत झाली. काशीबाई भारावून जाऊन ऐकत होत्या. बाजीराव पुढे म्हणाले, आज मेवाडमधल्या राजराजेश्वरांना आम्ही त्यांच्या याच सोनेरी इतिहासाची याद करून देण्यासाठी आलो आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी बाजीरावांचा सरंजाम हलण्यापूर्वी उदयपूरचा राणा जगतसिंगाचा पुत्र बाजीरावांच्या भेटीस आला. शहरात उडणारी झुंबड टाळण्यासाठी भेटीची व्यवस्था चंपाबागेत केली आहे, अशी जानकारी त्याने बाजीरावांना दिली. पहिल्या प्रहरी बाजीरावांची स्वारी डोंगरपुरातून निघाली. बाजीरावांच्या फौजांमुळे सरंजामाला आता व्यापक स्वरूप आले होते. पेशव्यांची अदब चालवण्याविषयी जगतसिंहाने आपल्या पुत्राला बारीक सारीक सूचना दिल्या होत्या. त्याने देऊ केलेल्या रत्नजडित पालखीचा मान बाजीरावांनी विनम्रपणे नाकारला. अश्वारूढ होऊन ते चंपाबागेची वाटचाल करू लागले. चंपाबागेचे स्वरूप पालटून गेले होते. बाजीरावांच्या स्वागतासाठी प्रथम भेटीसाठी जगतसिंहाने टोलेजंग शामियाना उभारला होता. शामियान्यापासून चंपाबागेच्या कमानीपर्यंत मलमलीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. पायघड्यांच्या दुतर्फा उभयतांच्या राजचिन्हांचे ध्वज डौलात फडफडत होते. शामियान्यात भव्य राजसभा भरणार होती. राजसभेच्या अग्रभागी 2 समान आकाराची रत्नजडित सुवर्णी राजसिंहासनं ठेवली होती. त्यातले एक राजसिंहासन महाराणा जगतसिंगासाठी होते, तर दुसरे होते बाजीरावांसाठी. बाजीरावांच्या अशरण पौरुषाची, अजोड व्यक्तित्वाची ख्याती उदयपुरात बहुश्रुत होती. त्या सुवर्णी राजसिंहासनावर त्यांना आरूढ झालेलं पाहायला सारेजण आतुर झाले होते. पेशव्यांच्या मान मरातबात कोणतीही कसूर होऊ नये, असे महाराणा जगतसिंहासह सर्वांनाच मनापासून वाटत होते. पेशवे सपत्नीक येणार असल्याने जगतसिंहाच्या राजपरिवारातील स्त्रिया पेशवींबाईंच्या स्वागतासाठी हजर झाल्या होत्या. बाजीरावांचे आघाडीचे पथक चंपाबागेच्या वेशीवर आल्याचे कळताच वेशीवरचे स्वार हाकाट्या देत स्वागताच्या शामियान्यापर्यंत दौड करत गेले.
सगळीकडे मंगलवाद्यांचे सूर निनादून उठले. कर्णमधुर वाद्यांच्या टिपेच्या हलकल्लोळात बाजीरावांच्या अश्वांच्या टापा पायघड्यांवर पडल्या. बाजीरावांसह निवडक स्वार होते. मागे काशीबाईंचा मेणा होता. पेशव्यांना एक नजर पाहण्यासाठी दुतर्फा गर्दी उसळली होती. अनिमिष नेत्रांनी सारेजण बाजीरावांचं पुरुषी सौंदर्य न्याहाळत होते. त्यांनी आजवर गाजवलेल्या पराक्रमाच्या वार्ता याद करत होते. बाजीरावांच्या पुढ्यात बसलेल्या रघुनाथाकडे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर मंदस्मित उमटत होते. राजस्त्रिया कानशिलावर बोटं मोडून दोघांची नजर उतरवत होत्या. शामियान्यापासून काही अंतरावर महाराणा जगतसिंग बाजीरावांना सामोरे आले. बाजीराव पायउतार झाले. उभयतांनी एकमेकांना प्रेमपूर्वक आलिंगन दिले. पेशवेंबाईंचा मेणा थांबला. काशीबाई मेण्यातून बाहेर आल्या. राजस्त्रियांनी त्यांना ओवाळले, कंठी पुष्पमाला घालून स्वागत केले. स्थानापन्न होईपर्यंत त्यांच्यावर पुष्पांजली बरसत राहिल्या. वेशीपासूनच्या पायघड्या थेट चौथऱ्यावरील सिंहासनापर्यंत जात होत्या. प्रारंभीचे उपचार पार पडल्यावर बाजीरावांचा हात धरून जगतसिंग दरबारात आले. काही क्षण पेशव्यांचा जयघोष निनादला. बाजीरावांनी मानेने सर्वांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. दरबारात नीरव शांतता पसरली. महाराणा जगतसिंग म्हणाले, आमच्या आयुष्यात आम्ही अनेक लढवय्ये पाहिले, परंतु छातीचा कोट करून दिल्लीचं सिंहासन हादरून सोडणारा तुमच्यासारखा बरकंदाज ना कधी ऐकला ना पाहिला. राणीवशासोबत बसलेल्या काशीबाई अभिमानाने बाजीरावांकडे पाहत होत्या. सिंहासनाकडे निर्देश करून हात जोडून जगतसिंग म्हणाले, राजसिंहासन ग्रहण करून आपण आमचा मान वाढवावा. साऱ्या आतुर नजरा बाजीरावांवर रोखल्या गेल्या. मोठ्या विनयशीलतेने हात जोडून बाजीराव म्हणाले, ती योग्यता आमची नाही. तुम्ही राजे आहात. आम्ही छत्रपतींचे प्रधान सेवक आहोत. बाजीरावांची विनयशीलता, निस्पृहता पाहून दरबार थक्क झाला. त्यांना मनवण्यासाठी राणा जगतसिंग पुढे म्हणाले, आपण ब्राह्मण आहात रावसाहेब. त्या अधिकाराने तरी आपण आमचा पंचनदी पाहुणचार स्वीकार करावा. कृपया आसन ग्रहण करून आम्हास आशीर्वाद द्यावे. बाजीरावही तितक्याच नम्रतेने म्हणाले, आम्ही इथे ब्राह्मण म्हणून नाही, तर छत्रपतींचे पेशवे म्हणून आलो आहोत राणाजी. आम्ही वेदविशारद पंडित नाही. आपल्या राजवेदीत आमचे मंत्रघोष घुमणार नाहीत. त्यामुळे हा अधिकार आम्हाला पेलवणार नाही. दुशेल्यातून छत्रपती शाहू महाराजांचा खलिता काढून बाजीराव पुढे म्हणाले, छत्रपती स्वामींच्या अनुपस्थितीत त्यांची मुद्रा असलेला हा खलिता कदाचित ते राजसिंहासन ग्रहण करू शकतो. बाजीरावांची छत्रपतींवरील निष्ठा पाहून राणा जगतसिंगाचे मन उचंबळून आले. बाजीरावांना पुन्हा प्रेमालिंगन देऊन त्यांनी शाहू महाराजांचा खलिता सोबतच्या राजसिंहासनावर ठेवला. बाजीरावांसाठी चौथऱ्याखाली दुसरे आसन तयार करण्यात आले. बाजीराव उद्दाम प्रकृतीचा आहे, मग्रूर आहे, हे ऐकून असलेले सारेजण बाजीरावांची स्वामीनिष्ठा आणि विनयशीलता दुहाती पाहत राहिले.